इयत्ता 5वी, विषय बालभारती. पाठाचे नाव आहे स्वच्छतेचा प्रकाश. आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न 1, थोडक्यात उत्तरे लिहा. यातील प्रश्न अ, सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले? उत्तर, सेनापती बापट यांचे स्वच्छतेचे काम गावकऱ्यांना पसंत नव्हते. असले साफसफाईचे हलके काम तात्यांनी करू नये असे गावकऱ्यांना वाटे. सेनापती बापट गावकऱ्यांना म्हणाले, जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते. सफाईच्या कामात वाईट काहीही नाही. लोकांचे मत परिवर्तन करताना सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले. पुढील प्रश्न क्रमांक आ, गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले? उत्तर, गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना तात्यांच्या स्वच्छता मोहिमेबद्दल सांगितले. वडिलांनी तात्यांना समजावून सांगावे अशी गावकऱ्यांनी विनवणी केली. प्रश्न ई, तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला? उत्तर, सफाईचे काम हे हलके काम आहे असे गावकरी समजत होते. सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले. तात्यांच्या या व्रतस्थ कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले. पुढील प्रश्न ई, थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात? उत्तर, थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात. त्याप्रमाणे स्वतः कृती करतात. त्यांच्या आदर्शवत कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात. प्रश्न 2, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. यातील प्रश्न अ, तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता? उत्तर, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती, ग्राम स्वच्छता अभियान, शिक्षक दिन, शाळेत साजरा होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रसंगी शाळेच्या पहिल्या दिवशी स्वच्छता मोहीम राबवली जाते. प्रश्न आ, जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता आणि का? उत्तर, शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा शाळेतील वर्गखोल्या, शाळेतील व्हरांडा, मैदान, बाग, प्रयोगशाळा यांची सफाई केली जाते. आपण शाळेत शिकतो. आपला जास्तीत जास्त काळ शाळेत जातो. शाळेत स्वच्छता असेल तर परिसर प्रसन्न राहतो व आपल्यालाही चांगले वाटते. तसेच अभ्यासातही मन रमते. त्याचप्रमाणे शारीरिक आरोग्य देखील चांगले राहते. पुढील प्रश्न क्रमांक ई, तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल ते 8-10 ओळीत लिहा. उत्तर, मित्रा, माझा भारत स्वच्छ भारत सुंदर भारत ही घोषणा समजून घे. आपण आपल्या देशाचे चांगले नागरिक आहोत. आपले शरीर स्वच्छ ठेवले तर आपले मनही प्रसन्न राहील. आपले घर, आपली शाळा, आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा. आपण घाणेरडे राहिलो, कुठेही कचरा करून ठेवला
तर त्याचा संसर्ग इतरांना होतो, सर्वांचे आरोग्य बिघडते। आपल्याला निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्यापासून आपण स्वच्छता राखायला शिकले पाहिजे। खाण्यापिण्याच्या बाबतीतही आपण काळजी घ्यायला हवी। सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता पाळायला हवी। शेवटी ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी हेच खरे। पुढील प्रश्न क्रमांक ई, आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा। उत्तर, आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टी माझी शाळा, माझे गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझे राज्य, माझा देश, माझी बाग, झाडे, रेल्वे, बसेस, नद्या, समुद्रकिनारे, डोंगर, किल्ले, पर्यटन स्थळे। बालमित्रांनो, या ठिकाणी दिलेली उत्तरे नमुना म्हणून आहेत। तुम्ही तुमच्या कल्पनेने विचार करून उत्तरे लिहू शकता। धन्यवाद।